नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकीने ऐश्वर्याला किचनमध्ये सुद्धा येऊ नको असे सांगितलेले असते. तेव्हा मात्र ऐश्वर्या बाहेर येते आणि मनात म्हणत असते की अगं ऐश्वर्या इतकी हुशार आहे की जानकी तुम्हाला किचनमध्ये येऊ नको अशी जरी म्हटली नसते असेल तरीसुद्धा मी किचनमध्ये न येता जो तू पदार्थ बनवलेला आहे तो कसा बिघडू शकते, इतकी हुशारी तर माझ्यात आहेतच. तुम्हाला पुरते ओळखलेले नाही तू अशी समज की येथील माणसाचे रिमोट कंट्रोल आहे. चल मग सुरुवात तर तुझ्यापासूनच करूयात आणि पुढचा काही वेळ तू हे किचन सोडून घरभर कशी फिरत असेल ते बघतच राहा. म्हणून ऐश्वर्या लगेच ओवी जेथे अभ्यास करत असते तर लगेच त्या सोप्यामागे येऊन लपते. हातामध्ये तिने एक बॉल आणलेला असतो आणि ओवीचे लक्ष तिकडे समोर असते. ती आपला अभ्यास पूर्ण करत असते. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम तिच्या समोर बॉल फेकते. तेव्हा लगेच त्या सोप्यामागे जाऊन लपते. तेव्हा ओवी मागे वळून बघते की कोणी हा बॉल फेकला असेल म्हणून आणि ओवी लगेच तो बॉल घेण्यासाठी उठते आणि तो बॉल घेते. तोपर्यंत ऐश्वर्या लगेच तिची कंपास उचलते आणि लगेच बाजूला जाऊन लपते. तेव्हा ओवी तो बॉल घेऊन परत येते आणि बॉल टेबलवर ठेवून अभ्यासाला बसते आणि जेव्हा ती पेन्सिलने काहीतरी लिहिते म्हणून ती आपली कंपास बॉक्स शोधू लागते आणि इकडे तिकडे शोधत असल्यानंतर विचार करते की ही कंपास बॉक्स कुठे गेली असेल, मी तर इथे ठेवली होती. आणि तिला शोधत नसल्यामुळे ती लगेच जानकीला आवाज देते की अगं आई. तर जानकी विचारते की काय ग ओवी, काय झाले? तर ओवी म्हणते अगं आई माझी कंपास बॉक्स नाही मिळत. जानकी म्हणते की अगं अशी कशी हरवेल, तिथेच मिळेल, तू व्यवस्थित शोध. ओवीला काही शोधत नसल्यामुळे ती आईला म्हणत असते की आई मला शोधून दे. तेव्हा जानकी म्हणत असते की ओवी अगं लहान सहान गोष्टीवरून तू आता चिडचिड करण्यासाठी लागलेली आहे, व्यवस्थित शोध. जानकी तिच्याजवळ येते आणि तिची बॅग घेऊन उचकते. अगं तू बॅगेत व्यवस्थित बघितलेली आहे का? तर ओवी म्हणते की हो पण नाही मिळत. आणि जानकी म्हणते की ओवी अगं मी तुला नंतर शोधून देते, तोपर्यंत मला किचन मध्ये काही काम करायची. तर ओवी म्हणते की नाही आई अगं माझं होमवर्क आहे, तुम्हाला अगोदर शोधून दे. जानकी म्हणते की अगं बाळा मग नीट ठेवायचे. तर ओवी म्हणते की नाही इथेच ठेवली होती. तर जानकी म्हणते की थांब मी शोधून देते. म्हणून दोघी सुद्धा त्या इकडून तिकडून शोधत असतात. ओवी म्हणते की नाही आई मी इथेच ठेवलेली होती. तर जानकी म्हणते की थांब मी वर आहे का बघून येते. म्हणून जानकी ही वर बघण्यासाठी रूम मध्ये जाते आणि ऐश्वर्या लपूनच बघत असते की चला आता वहिनी तर वर गेल्या. मग लगेच बाहेर गुलाबदादांकडे येते आणि हे रोप मला इथे लावायचे आहे, कुठे लावू असे विचारते. गुलाबदादा म्हणत असतात की वहिनी अहो लावा कुठे पण. म्हणून गुलाबदादा आपल्या कामाला लागतात. तर ऐश्वर्या मुद्दाम लगेच आपल्या हाताला सर्व माती लावून घेते आणि गुलाबदादांना म्हणते आणि डोक्याला हात लावून म्हणते की ओ गॉड असे मुद्दाम नाटक करत असते. तर गुलाबदादा विचारतात की वहिनी काय झाले? तर ऐश्वर्या म्हणते की अहो गुलाबदादा वहिनीने ते वालाचे धिरड आहे ना ते शिजवण्यासाठी टाकले, पण त्यात मीठ टाकायचे होते, पण एकतर माझ्या हाताला माती लागली, मग मी आता हे सर्व कसे टाकू? तेव्हा गुलाबदादा म्हणतात की तुमच्या हातावर वहिनी पाणी घालू का? तर ऐश्वर्या म्हणते की नाही नको नको, वरचेवर असे धुवून नाही होणार, आज तर आपल्याकडे पाहुणे सुद्धा येणार आहे, त्यामुळे तुम्ही जाऊन टाकतात का, काही कमी जास्त व्हायला नको. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की हो हो वहिनी काही काळजी करू नका, मी जातो आणि त्यात मीठ टाकतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की थँक्यू आणि गुलाबदादा फक्त एकच चमचा. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की हो हो एकच चमचा. आणि ऐश्वर्या इतकी खुश होते आणि त्यानंतर ती परत गुलाबदादा तिकडे किचन मध्ये गेल्यानंतर सारंगकडे रूम मध्ये येते आणि सारंगकडे बघत मनात म्हणते की आता जाईन ही तिसरी विकेट. तेव्हा ऐश्वर्या सारंग जवळ येते आणि सारंग मस्त तयार झालेला असतो. तेव्हा तो ऐश्वर्याला खुशून विचारतो की कसा दिसतो मी? ऐश्वर्या म्हणते की वाव खरंच खूप छान दिसतात तुम्ही. सारंग म्हणतो की अहो पाहुणे येणार आहेत, मग इम्प्रेस करायला नको का, म्हणून मुद्दाम तयार झालो. तेव्हा ऐश्वर्या सॉरी सॉरी करत असते. तर सारंग विचारतो की काय झाले, तुमच्या हाताला माती लागली का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आणि तुम्हाला तर झाडं खूप आवडतात. तर सारंग विचारतो की म्हणून काय? ऐश्वर्या म्हणते की म्हणून मी बागेमध्ये रोप लावत होते, त्याचीच ही माती आहे आणि मुद्दाम आपल्याला डोक्याला काहीतरी चावते असे नाटक करून ती स्वतःच्या डोक्याला हात लावत असते. तेव्हा सारंगला हसू येत असते. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम विचारते की काय झाले? तेव्हा सारंग हसून म्हणतो की तुम्ही चेहऱ्याला सुद्धा माती लावून घेतली. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सॉरी सॉरी आणि हसता का हो, पुसून घ्या पटकन. सारंग म्हणतो की मी आणि ऐश्वर्या म्हणते की हो पुसा लवकर, मला खाजील. सारंग लगेच खिशातून रुमाल काढतो आणि आपल्या हाताने तो ऐश्वर्याच्या चेहऱ्याला लागलेली ती मातीचा चिखल आहे तो पुसू लागतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की झाले का आणि थँक्यू, पण अजून एक माझी एक हेल्प कराल का?
तेव्हा सारंग म्हणतो की अहो सांगा तर ऐश्वर्या म्हणते की माझे अजून बागेतील काम झालेले नाही आणि जानकी वहिनींनी त्या वालाच्या धिरट्यामध्ये मला मीठ टाकण्यासाठी सांगितले होते, मग प्लीज तुम्ही ती मीठ त्यामध्ये टाकतान का? माझ्या हाताला एकतर माती लागलेली आहे म्हणून हे सर्व मी नाही करू शकत. तेव्हा सारंग म्हणतो की एवढंच ना, मग सांगा मी टाकून येतो, किती टाकायचे ते? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की 1 चमचा. तर सारंग म्हणतो की डन. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा त्याला थांबवते आणि सारंग खरंच तुम्ही खूप छान दिसतात आणि त्याची नजर काढत म्हणते की माझीच नजर लागायला नको म्हणून मुद्दाम त्याची स्तुती करत असते आणि तिला जो प्लॅन सक्सेस करायचा असतो शेवटी ती सारंग आणि गुलाबदादा या दोघांकडून सक्सेस करून घेते आणि मुद्दाम ती आपल्या डोक्याला पुन्हा हात लावते. तर सारंगला पुन्हा हसायला येते. ऐश्वर्या विचारते की अहो पुन्हा का हसतात? तर सारंग म्हणतो की तुम्ही पुन्हा डोक्याला माती लावून घेतलीत आणि परत तो पुसण्यासाठी आपल्या खिशातून रुमाल काढतो आणि मी पुसतो असे म्हणतो. तर ऐश्वर्या म्हणते की नाही मी पुसते आणि सारंगच्या हातातून ती रुमाल घेते. तेव्हा सारंग म्हणतो की थांबा मी टाकून येतो. सारंग बाहेर गेल्यानंतर ऐश्वर्या ते आपल्या चेहऱ्याला लागलेले पुसत मनात म्हणते की नजर तर लागेल पण ह्या डिफेक्टिव्ह पीसला नाही, जानकीच्या त्या वालाच्या धिरड्याला. आणि काय ग बाई ऐश्वर्या, किती वाईट आहे ग तू. जानकीचा तर पदार्थ तू खराबच करून टाकला, पूर्णपणे तू त्याची माती केली म्हणून ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो. इतिहास साक्षी म्हणजे मिठाने युद्ध घडवता सुद्धा येते आणि जिंकता सुद्धा येते. त्यानंतर इकडे ओवी आपली कंपास शोधत असते आणि गणपती बाप्पांच्या त्या मखराखाली तिला ती कंपास सापडते म्हणून ती ओवी खूपच खुश होते आणि आईला म्हणजे जानकीला आवाज देऊ लागते की आई कंपास सापडली. तेव्हा जानकी धावतच वरून येते आणि मिळाली का असे विचारते. तर ओवी म्हणते की हो आई हे बघ. तेव्हा जानकी म्हणते की अरे देवा, मी सुद्धा तुझी कंपास वर किती शोधली. आणि जानकी ओवीला अभ्यास करायला सांगते आणि ओवी अभ्यासाला लागते. तर जानकी म्हणते की ही ओवी सुद्धा हल्ली खूप विसरायला लागली, बाप्पांची एकदा विसर्जन होऊन दे, एक शिकवणी हिची सुद्धा घ्यावी लागणार आहे असे बोलून जानकी किचन मध्ये येते आणि तिने ते पाहुण्यांसाठी वालाचे धिरड बनवलेले असते तर ते व्यवस्थित शिजले की नाही हे चेक करते आणि त्यामध्ये ती सुद्धा स्वतः आणखीन मीठ घालते. ऑलरेडी सारंग आणि गुलाबदादांनी त्यामध्ये मीठ तर घातलेलेच असते आणि ती चव घेऊन बघते तर तिला खूप खारट लागते. ती विचार करते की इतके खारट झालेच कसे, मी तर आता थोडंच मीठ टाकले होते. तेव्हा जानकीला आठवते की तिने जेव्हा ऐश्वर्याला किचनच्या बाहेर जाण्यासाठी सांगितलेले होते आणि मी मदत नाकारली म्हणून ऐश्वर्याने मुद्दाम हे सर्व केले की काय, म्हणून जानकीला ऐश्वर्याचा खूप राग येतो म्हणून ती लगेच ऐश्वर्याला आवाज देते आणि तेवढ्यात मुद्दाम ऐश्वर्या येते आणि काय वहिनी काय झाले, काही मदत हवी आहे का असे विचारते. तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या, तू घरातील माणसांना तर त्रास देतेच पण निदान पाहुण्यांना तरी सोड. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की वहिनी अहो काय झाले तुम्हाला, तुम्ही मला सांगितले होते की किचन मध्ये पाय टाकू नकोस, मी तुमची शपथ घेऊन सांगते की मी किचन मध्ये आलेले नाही. जानकी म्हणते की गप्प बस आणि हे वालाचे धिरड खारक कसे झाले ते विचारते, यात इतके मीठ कुठून आले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की वहिनी अहो काय तुमचं, तुम्हीच मला सांगितले होते की किचन मध्ये येऊ नकोस, मी आलेच नाही, मग मला काय माहिती की हे खारट झालेच कसे, मी मात्र त्यात मीठ टाकलेले नाही. तर जानकी म्हणते की खोटं बोलू नकोस, मी तुला पूर्णपणे ओळखते की हे दुसरं कोणीच काही करू शकत नाही, फक्त तूच हे सर्व करू शकते याची पूर्णपणे मला खात्री आहे. आणि तेवढ्यात गुलाबदादा येतात आणि वहिनी साहेब हा कढीपत्ता घ्या असे जेव्हा म्हणतात आणि विचारतात की रस्स्याला मीठ बरोबर पडले का. तर जानकी लगेच वळून बघते आणि काय मीठ, तर गुलाबदादा म्हणतात की हो मीच टाकले होते चमचाभर मीठ. तेवढ्यात जानकी म्हणते की काय तुम्ही, आणि तेवढ्यात सारंग सुद्धा आतमध्ये येतो आणि काय चव घ्यायला सर्वजण जमले वाटतं पण वहिनी तू काळजी करू नको, आपलं भिरड एकदम असे टेस्टेबल असणार कारण रशामध्ये मीठ टाकले. तेव्हा जानकीला तर आणखीन धक्का बसतो कारण सारंगने सुद्धा त्यामध्ये मीठ टाकले. तर गुलाबदादा म्हणतात की नाही सारंग दादा, त्यामध्ये मीठ मी तर टाकले होते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो वहिनी बघितलेस का, हेच तर मी तुला केव्हापासून सांगते, मी तर मीठ घातलेले नाहीत. आणि वहिनी आपल्या तर जानकी डोक्याला हात लावते. तेव्हा सारंग विचारतो की वहिनी काय झाले. तर जानकी म्हणते की माहिती नाही सारंग भाऊजी, खूप मोठा गोंधळ झाला, काहीतरी नक्की झाले आणि हे वालाचे धिरडे अगदी खारे झाले कारण आपण त्यामध्ये सर्वांनी थोडं थोडं मीठ घातले आणि इतके खारट झाले. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की खावत सुद्धा नाही आता, बापरे आपण काय करणार आहोत आता. तर जानकीला इतका राग येतो आणि रागाने ती ऐश्वर्याकडे बघू लागते. ऐश्वर्या म्हणत असते की पाहुणे सुद्धा येतील आता. तर सारंग म्हणतो की अरे बापरे. आणि तेवढ्याच समोर ऋषिकेश पाहुण्यांना सुद्धा म्हणजे त्या कर्णिक साहेबांना आतमध्ये घेऊन येतो. तेव्हा कर्णिक साहेब बोलत असतात की अहो ट्रॅफिक तर खूप होते आणि आता तर मला खूप अशी भूक सुद्धा लागली. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काही काळजी करू नका, गरम जेवण तर तयारच आहे. तर कर्णिक साहेब म्हणतात पण त्या अगोदर दर्शन आपण बाप्पांचे घेऊयात. तर इकडे गुलाबदादा आणि सारंग
जानकी खूपच घाबरतात, कारण आता पाहुणे तर आले सुद्धा। मग सारंग विचारतो की वहिनी आता काय करायचे मग आपण, आणि तेवढ्यात लगेच ऋषिकेश हा जानकी आणि सारंगला आवाज देतात। तर जानकी म्हणते की हो हो आले आले, आणि तेवढ्यात ती सारंगला म्हणते की सारंग भाऊजी पाहुणे सुद्धा आलेत, आणि ऋषिकेश सुद्धा आवाज देतात, त्यामुळे तुम्ही जा अगोदर, मी लगेच मागून येते। तेव्हा सारंग धावतच बाहेर येतो आणि ऋषिकेश कर्णिक साहेबांना सारंगची ओळख करून देतो की हा माझा धाकटा भाऊ सारंग। तेव्हा सारंग हा खुश होऊन कर्णिक साहेबांना नमस्कार करतो। की ही ऐश्वर्याला म्हणते की तू पाहुण्यांना पाणी दे, तर ऐश्वर्या म्हणते की हो देते। तेव्हा ऐश्वर्या पाणी घेऊन पाहुण्यांना म्हणजे कर्णिक साहेबांना देते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ही सारंगची बायको ऐश्वर्या। तेव्हा ऋषिकेश हा जानकीला आवाज देतो, तर जानकी लगेच बाहेर येते आणि ओवी सुद्धा बाहेर आलेली असते। तर ऋषिकेश म्हणतो की ही माझी बायको जानकी आणि ही माझी मुलगी ओवी। तर कर्णिक साहेब जानकीला नमस्कार घालतात आणि जानकी सुद्धा त्यांना नमस्कार करते। तेव्हा जानकी ओवीला म्हणते की तू नमस्कार कर, तर ओवी सुद्धा नमस्कार करते। त्यानंतर कर्णिक साहेब हे सारंगला म्हणतात की तुमच्याबद्दल मी ऋषिकेशकडून भरपूर काही ऐकले, आणि तुमचा सेमिनारला येताना ऍक्सिडेंट झाला होता ना, मग आता तुमची तब्येत कशी आहे। तर सारंग म्हणतो की आता मी व्यवस्थित आहे, आणि आता दादा बरोबर ऑफिसला जाण्यासाठी सुद्धा सुरुवात केली। आणि ऐश्वर्याकडे बघून तो खुश होत असतो। तेव्हा लगेच तो उठतो आणि कर्णिक साहेबांच्या अगदी जवळ येतो, आणि कर्णिक साहेब कसे आहे की मागच्या वेळेस माझा ऍक्सिडेंट झाला, त्यामुळे मी सेमिनारसाठी येऊ शकलो नाही, पण आता मी मागे नाही राहणार, यापुढील सर्व काही कॉन्फरन्स आहे ना ते मी अटेंड करेन आणि तुम्हाला नक्की चांगले काम करून दाखवेल। तेव्हा कर्णिक साहेब खुश होऊन म्हणतात की हो सारंग दादा, तुम्ही अगदी ऋषिकेश दादांचे भाऊ म्हणून शोभतात। आणि कर्णिक साहेब विचारतात की अजून घरची बाकीची मंडळी कुठे गेले, तर ऋषिकेश सांगतो की माझे आई वडील त्यांच्या मित्रांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गेलेत, आणि माझी आजी तिच्या बाकीच्या पुतण्यांना भेटण्यासाठी गेली, येतीनच त्या इतक्यात। आणि ऋषिकेश कर्णिक साहेबांना म्हणतात पर्यंत तुम्ही दर्शन घ्या, तर कर्णिक साहेब हो म्हणतात। तर ऋषिकेश सारंगला म्हणतो तू त्यांना पप्पाच्या दर्शनासाठी घेऊन जा, तर सारंग लगेच उठतो। कर्णिक साहेब पप्पांचे दर्शन घेतात, तर ओवी म्हणते की मी त्यांना प्रसाद देते। ओवी धावतच जाते, तर ऋषिकेश तेवढ्यात जानकीला म्हणतो की जानकी, एकदा की आमचे जेवण झाल्यानंतर आम्ही पुढच्या कामाला सुरुवात करतो, आणि स्वयंपाक तर तू केलाच, मग ते नक्की खुश होऊन जातील याची मला पूर्णपणे खात्री आहे। तेव्हा जानकी सुद्धा खुश होते, परंतु ऐश्वर्या मात्र इतकी खुश असते, कारण तिला असे वाटत असते की ऐन वेळेस आता जानकी काय करणार, एकतर वालाचे धिरडे पूर्णपणे खारट तर मी करून ठेवलेच, आणि जानकी ही किचन मध्ये यायला लागते। तर लगेच ऐश्वर्या म्हणते की वहिनी, मनाचा मार्ग पोटातून जातो आणि त्या मार्गाचा पासवर्ड आहे चव, आणि आता तर तुमच्या या धिरड्याची चव तर बिघडली, इतकं खारट कसे काय झाले। तर जानकी रागाने ऐश्वर्याकडे बघत असते आणि हसून म्हणते की अहो वहिनी, इतक्या प्रेमाने तुम्ही माझ्याकडे बघू नका, मी काही केलेले नाही, मी हात सुद्धा लावला नाही आणि पाय सुद्धा तिकडे टाकलेला नाही, पण आता तुमचे हे खारट झालेले धिरडे आलेले पाहुणे आपल्या परत घरामध्ये पाय ठेवतील की नाही हे माहिती नाही। ऑल थँक्स कुकी लकी नाऊ। तर जानकी रागाने आतमध्ये निघून जाते। ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होत असतो, कारण आज पाहुण्यांसमोर जानकीचा खूप मोठा अपमान होणार असे तिला वाटत असते। तेव्हा इकडे पाहुणे हे म्हणजे कर्णिक साहेब तो मखर बघून खूपच सुंदर होतात, म्हणजे खूपच छान आशीर्वाद बंगला। तेव्हा ऋषिकेश सांगत असतो की आम्ही हा रेडीमेड नाही मागवला, आम्ही हा मकर सर्वांनी मिळून घरीच बनवला। तेव्हा ओवी म्हणते की हो माझ्या आईची ही आयडिया होती। तेव्हा कर्णिक साहेब म्हणतात की वाव व्हेरी गुड। त्यानंतर कर्णिक साहेबांच्या सर्व जेवणाची तयारी जानकी व्यवस्थित करते, पाट मांडते आणि त्या पाटावर केळीचे पान मांडते आणि त्यावर सर्व पदार्थ वाढते, आणि त्या मस्त जेवणाची तयारी झालेली असते। ऐश्वर्या मात्र बघतच असते। तेव्हा कर्णिक साहेब म्हणतात की चला ऋषिकेश बसूयात। तेव्हा ऋषिकेश कर्णिक साहेब जेवायला बसतात, तर ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग जा ना तुम्ही सुद्धा बसा। तर सारंग सुद्धा ऐश्वर्याचे ऐकून जेवायला बसतो। तेव्हा पानावर बसल्यानंतर ऋषिकेश हा नमस्कार करून जानकीला विचारतो की अगं जानकी, तू तर पानावर हे वालाचे धिरड नाही वाढले। तेव्हा जानकी म्हणते की हो हो वाढते, आणि ऐश्वर्याकडे रागाने बघत ती किचन मध्ये येते आणि जानकी वाटीमध्ये ते वालाचे भिरड वाढण्यासाठी घेऊन येते। तेव्हा वालाचे ते भिरड बघून तर कर्णिक साहेब खूपच खुश होतात, आणि वा वा गणपती पावला असेच म्हणायचे, आणि ते जानकीला आणखीन वाढण्यासाठी सांगतात। तर जानकी म्हणते की हो हो। सारंगला सुद्धा भीती वाटते,
वाटत असते, कारण ते तर खूप खारट झालेले आहे, म्हणजे आता काय होणार. ऐश्वर्या मात्र खूप खुश होत असते. तेव्हा जानकी सर्वांना वाढते आणि सारंगला वाढायला आल्यानंतर ते दोघे एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की चला आता सुरुवात करा आणि म्हणते की सर आजचा सर्व स्वयंपाक आमच्या जानकी बहिणीने केला, सुगरण आहे, त्यात खाऊन बघा, तुम्ही खातच राहाल. तेव्हा सारंगला तर खूप भीती वाटत असते आणि तो एकटक कर्णिक साहेबांकडेच बघत असतो आणि जानकी सुद्धा. तेव्हा मात्र ऐश्वर्याला मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण तिला असे वाटत असते की आता नक्की यांना खारट लागेल. परंतु एक घास खाल्ल्यानंतर कर्णिक साहेब तर खुश होतात आणि कर्णिक साहेब म्हणतात की अहो एक घास खाल्ला आणि त्या चवीने मात्र मला माझ्या आजोळीस नेले. माझी आजी सुद्धा एकदम असे धिरडो करायची, निव्वळ अप्रतिम. आणि ते ऐकून जानकी ऋषिकेश यांना तर खूपच आनंद होतो. सारंग तर आश्चर्यानेच बघत असतो की नेमकं झाले काय. ऐश्वर्या मात्र बघतच असते, कारण तिचा तर खूपही जळफळाट होतो आणि हे सर्व झालेच कसे याचाच ती विचार करत असते. कर्णिक साहेब हे जानकीचे खूप कौतुक करत असतात की वहिनी अहो हे धिरड खरंच खूप कौतुक करण्यासारखे अप्रतिम झाले. तेव्हा जानकी तर खुश होऊन धन्यवाद म्हणते आणि खूप खुश होऊन खाऊ लागतात. तर सारंग सुद्धा एक घास घेतो आणि जानकीकडे खुश होऊन बघू लागतो आणि दोघे एकमेकांकडे बघून हसतात. जानकी तर मोठ्या स्टाईल मध्ये ऐश्वर्याकडे बघून हसते. कर्णिक साहेब जानकीला म्हणतात की वहिनी अहो अजून थोडेसे वाढवा. तर लगेच जानकी धावतच म्हणते की हो हो. अगदी खुश होऊन ती कर्णिक साहेबांना ते धिरड वाढते आणि सारंगकडे बघून खुश होऊन हसते. आणि ते सर्व खाऊन झाल्यानंतर कर्णिक साहेब ऋषिकेश आणि सारंगला म्हणतात की तुम्ही दोघे जण खरंच खूप लकी आहात. अहो तुमच्या घरात ही अशी अन्नपूर्णा आहे, वाव खरंच. तेव्हा सारंग आणि ऋषिकेश जानकीकडे बघून हसतात. तर जानकी ही मस्त खुश होते. ऐश्वर्याचा मात्र इतका जळफळाट होतो आणि ती लगेच घाईने किचन मध्ये निघून येते आणि झाकण काढून बघते तर हे पण तेच धिरड आहे. मग त्यात तर इतके मीठ पडले होते, मग इतक्या कमी वेळात इने हे सर्व करेक्ट कसे केले असेल. आणि तेवढ्यात जानकी सुद्धा आतमध्ये येते आणि ऐश्वर्याच्या खांद्यावर हात ठेवते. तर ऐश्वर्या घाबरते. तेव्हा जानकी म्हणते की मी तुला म्हटले होते ना माणसामध्ये कॉन्फिडन्स असावा, पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही. काही काही खेळाडूंना वाटत असते की मला सर्व डावपेच येतात, जोपर्यंत त्याचा सामना मुरलेल्या खेळाडूंशी नाही होत तोपर्यंत. आणि काय ऐश्वर्या तुला काय वाटले की धिरड्यामध्ये असे प्लॅनिंग करून तू मीठ जास्त घालशील आणि त्याने ते खराब होईल. अगं ऐश्वर्या तू कोण समजते मला. अगं ऐश्वर्या मी गृहिणी आहे, 10 वर्षाचा संसार केलेला आहे मी. अगं ऐश्वर्या आम्ही गृहिणी आमचा बिघडलेला संसार सांभाळू शकतो, मग बिघडलेले धिरडे हा रस्ता आम्ही दूर करू शकत नाही का. इतक्या हलक्यात घेतले तू आम्हाला. हा जो काही उपाय मी केला ना तो मला काय प्रत्येक गृहिणीला सुद्धा माहिती आहे, जी प्रेमाने मनापासून स्वयंपाक करते तिला. तेव्हा जानकीने ते कसे केले ते सर्व ती गुलाबदादांना सुद्धा सांगत असते. तर लगेच जानकीने काही पिठाचे गोळे तयार केलेले असतात आणि ते गोल गोल पिठाचे कणकेचे गोळे बनवते आणि त्यामध्ये सोडत असते. तेव्हा गुलाबदादा विचारतात की आओ जानकी वहिनी हे कशासाठी. तेव्हा जानकी म्हणते की जो भाजीमध्ये खारटपणा जास्त झालेला आहे ना त्यामध्ये जर असे कणकेचे गोळे जर सोडले तर मग त्याने खारटपणा कमी होतो. आणि काही जण हे उकडलेले बटाटे सुद्धा घालतात, हे तर प्रत्येक गृहिणीला माहिती असते. आणि जानकी पुन्हा ते गोळे सोडल्यानंतर टेस्ट घेऊन बघते तर खूप छान झालेले असते आणि हे सर्व ती ऐश्वर्याला सांगते. आणि ऐश्वर्या तुला माझ्या पदार्थाची नाही पण तुला माझ्या आयुष्याची आणि घराच्या सुखाची चव बिघडवायची आहे. काय ग सुख तुला टोचते का. म्हणून तू कायम आमच्या सर्वांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकत असते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत मी असे काही होऊन देणार नाही. तुझ्या ह्या वाईट हेतूंच्या वळणावर मी तुला अडवण्यासाठी असेल हे मात्र तू विसरू नकोस. तू कितीही मिठाचे खडे त्यामध्ये कालव, परंतु माझ्या घरातील सुख मात्र मी तुला नासून नाही देणार. जानकी ही खूप भडकलेली असते आणि ती धमकावत तिला हे सर्व सांगते. तर ऐश्वर्याची मात्र बोलती बंद होते आणि ती काही न बोलता हे सर्व गुपचूप ऐकून घेत असते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सयाजी काका हे रणदिवांच्या घरी आलेले असतात आणि ऋषिकेश जानकीला म्हणत असतात आमच्याकडे बाळाभाऊ आहे ना काम करतात ते, त्यांच्या भावाचा मुलगा अचानक गायब झाला, कोणीतरी त्याला उचलून नेले. ते ऐकून जानकीला खूप भीती वाटत असते, कारण तिला ओवीची काळजी लागते. तर ऐश्वर्या रूम मध्ये येते, सारंग झोपलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की जानकी तू मला कायम जखमा तर दिल्या, परंतु आता मात्र मी तुला असा घाव घालणार आहे ज्याने तू कोलमडून पळशील. म्हणून ऐश्वर्या तिचा प्लॅन ही आखते. तर जानकी ही ऐश्वर्याला जोरात आवाज
आवाज देते तेव्हा ऐश्वर्या धावतच येते आणि काय काय असे जेव्हा म्हणते तेव्हा मात्र जानकी ही ऐश्वर्याचा हात धरते. माझ्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला तर मी तुला सोडणार नाही म्हणून जानकीने ऐश्वर्याला मारण्यासाठी आपला हात वर केलेला असतो. परंतु त्याच वेळी तेथे सुमित्रा येते आणि जानकीचा हात धरते आणि ओवीला बाहेर येण्यासाठी सांगते. तर ओवी बाहेर येते, जानकी समोर उभी राहते. तर सुमित्रा म्हणते की अगं तू जिच्यावर हात उगारला तर तिनेच तुझ्या मुलीला गुंडांच्या तावडीतून वाचवले. जानकी तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती म्हणून जोराने ती जानकीचा हात झुगारून देते आणि रागाने सुमित्रा तेथून निघून जाते. तेव्हा मात्र जानकीला वाईट तर वाटते पण ऐश्वर्या मात्र खूप खुश होऊन जानकीला म्हणते की आता तर खरी खेळात मजा येतीस ना म्हणून आपल्या हाताने टाळ्या वाजवत असते. जानकीला इतका राग येतो जोराने ती ऐश्वर्याचा हात धरते आणि पिरगाळून म्हणते की माझ्या मुलीच्या जीवाशी तुला खेळण्यासाठी मजा येत असेल तर तुझा खेळ खंडोबा करण्यासाठी मला मात्र वेळ लागणार नाही. अगदी रागिणी बनून ती ऐश्वर्याकडे रागाने बघत असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.